नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळाडू आणि ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे हे बघणार आहोत. आजचा व्हिडिओ भाग दुसरा आहे. पहिला बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, राजा ऋत्विक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? राजा ऋत्विक हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो, बुद्धिबळ. राजा ऋत्विक हे बुद्धिबळ खेळतात आणि ते तेलंगणा राज्याचे आहेत. प्रश्न दुसरा, दीपक पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दीपक पुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो, कुस्ती. दीपक पुनिया हे कुस्ती खेळतात आणि ते हरियाणा या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न तिसरा, एन.आर. विघ्नेश हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? एन.आर. विघ्नेश हा खेळाडू आहे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आणि ते तामिळनाडू राज्याचे आहेत. प्रश्न चौथा, संकेत सरगर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संकेत सरगर हा खेळाडू आहे वेटलिफ्टिंग म्हणजेच वजन उचलणे या खेळाशी संबंधित आहे आणि ते आपल्याच महाराष्ट्र राज्याचे आहेत. प्रश्न पाचवा, गीता फोगाट हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? गीता फोगाट हा खेळाडू कुस्ती या खेळाशी संबंधित आहे आणि त्या हरियाणा राज्याच्या आहेत. प्रश्न सहावा, सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2, कुस्ती या खेळाशी संबंधित आहे आणि ते दिल्लीचे आहेत. प्रश्न सातवा, सूर्यकुमार यादव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सूर्यकुमार यादव हा खेळाडू आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आणि ते उत्तर प्रदेश या राज्याचे आहेत. प्रश्न आठवा, प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रमोद भगत हा खेळाडू आहेत बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आणि ते ओडिशा राज्याचे आहेत. प्रश्न नववा, हरमनप्रीत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हरमनप्रीत सिंग हा खेळाडू आहे हॉकी या खेळाशी संबंधित आणि ते पंजाब राज्याचे आहेत. प्रश्न 10वा, ऋषभ पंत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऋषभ पंत हा खेळाडू आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आणि ते उत्तराखंड या राज्याचे आहेत. उत्तराखंड. प्रश्न 11वा, शेफाली वर्मा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शेफाली वर्मा ही खेळाडू आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आणि त्या हरियाणा या राज्याच्या आहेत. प्रश्न 12वा, सानिया मिर्झा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सानिया मिर्झा माहीत आहे मित्रांनो सर्वांनाच. सानिया मिर्झा आहे टेनिस या खेळाशी संबंधित आणि त्या तेलंगणा राज्याच्या आहेत. तेलंगणा. प्रश्न 13वा, पी.टी. उषा या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पी.टी. उषा या खेळाडू आहेत रनिंग म्हणजेच धावक या खेळाशी संबंधित आणि त्या केरळ राज्याच्या आहेत. प्रश्न 14वा, मिल्खा सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हे पण सर्वांना माहीत असेल मित्रांनो. मिल्खा सिंग यावर पिक्चर सुद्धा आलेला आहे. ते आहेत रनिंग म्हणजेच धावक या खेळाशी संबंधित आणि ते पंजाब राज्याचे आहेत. मिल्खा सिंग. प्रश्न 15वा, शेन वॉर्न हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शेन वॉर्न हा खेळाडू आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आणि ते ऑस्ट्रेलिया देशाचे आहेत. ऑस्ट्रेलिया. प्रश्न 16वा, करीम बेंझेमा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? करीम बेंझेमा हे खेळाडू आहेत फुटबॉल या खेळाशी संबंधित. फुटबॉल या खेळाशी संबंधित आणि ते फ्रान्स देशाचे आहेत. फ्रान्स. प्रश्न 17वा, नाओमी ओसाका हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नाओमी ओसाका या खेळाडू आहेत टेनिस या खेळाशी संबंधित. टेनिस.
आणि त्या जपान या देशाच्या आहेत. जपान. नाओमी ओसाका, टेनिस, जपान. प्रश्न 18वा. लक्ष्य सेन. लक्ष्य सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा खेळाडू आहे बॅडमिंटन. बॅडमिंटन या खेळाशी संबंधित. बॅडमिंटन आणि ते उत्तराखंड या राज्याचे आहेत. प्रश्न 19. शरऊ कमल हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शरऊ कमल हा खेळाडू आहे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित. आणि ते तामिळनाडू राज्याचे आहे. शरद कमल, टेबल टेनिस, तामिळनाडू. प्रश्न शेवटचा, हे पण सर्वांना माहीत आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो भरपूर जणांचा फेवरेट असेल. ते आहेत फुटबॉल या खेळाशी संबंधित आणि ते पोर्तुगाल या देशाचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या ताईला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.